लोकसभेनंतर राज्यात सर्वात जास्त हवा शरद पवारांची असली तरी काँग्रेसचा तोरा चांगलाच वाढला होता। याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं 17 पैकी 13 जागा जिंकल्या होत्या। यात 11 ठिकाणी काँग्रेसनं भाजपला मात दिली होती। पण विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपटला। काँग्रेसला महाराष्ट्रात फक्त 16 जागा मिळाल्यात, ज्या महाविकास आघाडीत ठाकरे गटापेक्षा 4 जागांनी कमी आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील फुटीनंतर एकसंध पक्ष म्हणून काँग्रेसला महाविकास आघाडीत मोठा भाऊ झाल्याचा फील आला होता। त्यातूनच त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जास्त जागा घेण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली होती आणि जास्त जागा लढवल्या सुद्धा। पण निकालात मात्र काँग्रेस प्रभावी ठरली नाही। विधानसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीत काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी भांडत होती, पण महाराष्ट्र विधानसभेचा निकाल पाहिला तर लक्षात येणारी गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर काँग्रेसच्या सर्वात कमी जागा 2024च्या विधानसभा निवडणुकीत आल्यात। कधी काळी महाराष्ट्राला भक्कमपणे साथ देणाऱ्या काँग्रेसचं राज्यात पानिपत झाले। पण काँग्रेसची राज्यात ही स्थिती कशामुळे झाली, यामागची कारणं काय आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अदिती आणि तुम्ही पाहताय बोलभिडू। महाराष्ट्रात काँग्रेसची अशी स्थिती का झाली हे समजून घेण्याआधी महाराष्ट्रात काँग्रेसचा इतिहास समजून घ्यावा लागेल। महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर काँग्रेसचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनले। यानंतर प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसचा क्रम हा चढता राहिला। याला अपवाद ठरलं 1978 हे वर्ष, पण पुन्हा 1980 ते 1991 पर्यंत काँग्रेस राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष ठरला। काँग्रेसच्या या एकहाती वर्चस्वाला पहिल्यांदा आव्हान दिलं ते शिवसेनेनं। 1995 साली सेना भाजप युतीचं सरकार पहिल्यांदा अस्तित्वात आलं। पुढे 1999 साली शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केली आणि काँग्रेसची ताकद आणखी कमी झाली। पण यावेळी सुद्धा काँग्रेस राज्याच्या राजकारणातून संपल्याचं चित्र नव्हतं। 1999 ते 2014 पर्यंत महाराष्ट्रात काँग्रेसचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण यांच्यासारखे नेते या काळात काँग्रेसने दिले। 2009च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं 82 जागांवर विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली। पण महाराष्ट्रात काँग्रेसला खरा हादरा दिला तो नरेंद्र मोदींनी। 2014च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राज्यात फक्त 42 जागा जिंकू शकली, तर 2019 साली काँग्रेसनं 44 जागा जिंकल्या। 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसपेक्षा जास्त जागा होत्या, पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं कमबॅक केल्याचं चित्र होतं। सतेज पाटील, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे यांसारख्या नवीन नेतृत्वाची फळी तयार झाल्याचं दिसून येत होतं। पण लागलीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं पक्षाच्या इतिहासातील सर्वात वाईट कामगिरी केली। जे जिल्हे कधी काळी काँग्रेसचे गड म्हणून समजले जात होते त्या ठिकाणी काँग्रेस संपल्याचं चित्र आहे। अमरावती, कोल्हापूर सारखे जिल्हे काँग्रेसचे बालेकिल्ले म्हणून समजले जात होते, पण काँग्रेस इथं एकही जागा जिंकू शकली नाही। राज्यात असे 21 जिल्हे आहेत जिथं काँग्रेसचा एकही आमदार नाही। काँग्रेसने मित्रपक्षात पडलेली फूट आणि लोकसभेतील यशालाच आपलं यश मानल्याचं दिसून येतं। जी चूक लोकसभा निवडणुकीत भाजपनं केली होती तीच चूक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं केली। तात्पुरत्या यशाला काँग्रेसनं लॉंग टर्मचं यश मानलं, पण निवडणुकीच्या दृष्टीनं स्ट्रॅटेजी आखण्यास काँग्रेस कमी पडली। ज्या ओबीसी जातीय जनगणनेची मागणी काँग्रेस करते त्या काँग्रेसकडे एकही प्रभावी ओबीसी चेहरा नसल्याची, एकमुखी नेतृत्व नसल्याची चर्चा होते। महाराष्ट्रात लोकसभेतल्या पराभवानंतर अमित शहानी प्रत्येक विभागात दौरा केला होता। काँग्रेस मात्र स्थानिक नेत्यांवर अवलंबून राहिली। काँग्रेसच्या एकाही राष्ट्रीय नेत्यानं विभाग वाईज दौरे केले नाहीत। आता सर्वात कमी जागा शरद पवार गटाला मिळाल्या असताना काँग्रेसचं विधानसभा निवडणुकीत पानिपत का झालं असावं असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो। काँग्रेसचं राज्यात पानिपत होण्याचं पहिलं कारण म्हणजे भाजप सारखा प्रभावी विरोधी पक्ष समोर असणं। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप 15 जागेवर सामना झाला, त्यापैकी 11 जागांवर काँग्रेसनं तर 4 जागांवर भाजपनं विजय मिळवला। लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं भाजपवर मिळवलेल्या विजयामुळे काँग्रेसचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला होता, पण काँग्रेसला हा टेम्पो विधानसभा निवडणुकीत टिकवून ठेवता आला नाही। विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप 75 जागांवर आमने सामने होते, त्यापैकी 64 जागांवर भाजप विजयी झाली, तर 11 जागांवर काँग्रेस जिंकली। काँग्रेस विरुद्ध भाजपच्या लढाईत पुन्हा एकदा काँग्रेसचा स्ट्राईक रेट घसरला। मुळात भाजप विरोधात लढताना काँग्रेसला भाजपसारखी सीट वाईज रणनीती आखता आली नाही। काँग्रेसकडे भाजपपेक्षा संसाधनं कमी होती असं म्हटलं तरी काँग्रेसला याचा अंदाज नव्हता का, हा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळं भाजपसारखा प्रभावी पक्ष समोर असणं आणि भाजप विरोधात प्रभावी अशी रणनीती काँग्रेसकडे नसणं ही काँग्रेसच्या अपयशाचं पहिलं कारण म्हणता येईल। काँग्रेसचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पानिपत झालं असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे प्रचारातली आणि महाविकास आघाडीतली विसंगती। महाविकास आघाडीत प्रचारातील एकमेकांना पूरक असे मुद्दे नसल्याचं दिसून आलं।
काँग्रेसनं उचललेले मुद्दे हे ठाकरे किंवा शरद पवार गटाच्या विरोधात जाणारे होते. उदाहरण द्यायचं झालं तर सावरकर आणि अदानी. सावरकरांवर ठाकरे गटानं काँग्रेसला साथ दिली नाही, तर अदानींवरून राहुल गांधी भाजपवर टीका करत असताना ठाकरेंची त्यांना साथ मिळाली. दुसरीकडे शरद पवारांनी अदानींवर मौन बाळगणं पसंत केलं. दुसरी गोष्ट म्हणजे काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीतही आपली सगळी भिस्त ही लोकसभा निवडणुकीच्या प्रचार लाईनवर ठेवली. यासाठी उदाहरण संविधानाच्या मुद्द्याचं देता येईल. काँग्रेसनं संविधानाचा मुद्दाच विधानसभेत तापवण्याचा प्रयत्न केला. यावेळी स्थानिक समस्या आणि सामाजिक समीकरणांकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलं. महाविकास आघाडीत जागा वाटप आणि सीएम पदावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात कायम कलगीतुरा पाहायला मिळाला. यासह काँग्रेस अंतर्गतही विविध गटातील सुप्त संघर्ष उफाळून आला. वडेट्टीवार यांना धानोरकर गटानं घेरण्याचा प्रयत्न केला होता. यासह उमेदवारीनंतर अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. त्याकडे काँग्रेसनं सपशेल दुर्लक्ष केलं. याचा फटका अनेक जागांवर काँग्रेसला बसला. काँग्रेसचं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पानिपत झालं हे म्हणण्याचं पुढचं कारण म्हणजे काँग्रेसकडे नसलेला राज्यव्यापी चेहरा. सध्याच्या घडीला काँग्रेसकडे राज्यव्यापी चेहरा नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रदेशाध्यक्ष असलेल्या नाना पटोलेंना सुरुवातीपासूनच पक्षांतर्गत विरोध असल्याचं बोललं जाते. त्यामुळेच अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडल्याच्या चर्चा येत. आता पटोले यांनाच विजयासाठी अक्षरशः कसरत करावी लागली. त्यांचा फक्त 208 मतांनी विजय झाला. विलासराव देशमुखांनंतर काँग्रेसला राज्याचा नेता मिळाला नसल्याची टीका होते. राज्य नेतृत्वाची पोकळी कधी भरून निघणार असाही प्रश्न आहे. कारण पक्षातील तरुण नेते अमित देशमुख मराठवाड्याचे नेतृत्व म्हणून पुढे येत असल्याचे बोलले जात असतानाच विधानसभेत त्यांनाही विजयासाठी संघर्ष करावा लागला. तर दुसरीकडे त्यांचे बंधू धीरज देशमुखांचा पराभव झाला. तसेच कोल्हापुरातही बंटी पाटील यांचे नेतृत्व सिद्ध झाले नाही. त्यांना जिल्ह्यातील एकही जागा राखता आली नाही. सांगली जिल्ह्यात विश्वजित कदमांसारखे काँग्रेस नेतृत्व उदयास आले हे लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं. पण विधानसभेत सांगली जिल्ह्यात काँग्रेसला फक्त पलूस कडेगावची जागा राखता आली. थोडक्यात काँग्रेसकडे राज्यव्यापी चेहरा नसणं आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना बांधून ठेवेल असं नेतृत्व नसणं ही काँग्रेसची सगळ्यात मोठी कमी असल्याचं बोललं जात आहे. आता आगामी काळात काँग्रेस यावर कसं मात करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. काँग्रेसचं महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत पानिपत का झालं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडी विस्तारानं पाहण्यासाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.